रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे आपला शोल्डर वर्कआउटचा दिवस. आज जिम मध्ये कोणीच नव्हतं, जिम पूर्ण खाली होती. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. जिमला सुरुवात केली. सर्वात आधी सीटेड रोचे 3 सेट मारून घेतले और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आणि मग ह्या सेटला सुरुवात केली. याची सुद्धा 3 सेट मारले आणि याची सुद्धा 3 सेट मारून मी वर्कआउट कंप्लीट केला. आणि हा विजू माहित नाही का करत होता. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं. वर्कआउट करून घरी जायला निघालो. ठीक है. तयारी केली आणि मेडिकल जायला निघालो. मेडिकल मध्ये पोहोचलो आणि मेडिकलची साफसफाई करून घेतली. सर्वात आधी पोछा मारून घेतला. गिरीश का सुनने का गाना ले बेटा दिल ना दिया. अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? आणि नेहमीप्रमाणे मेडिकलचा ऑर्डर चेक केला. तेवढ्यात आपला भाऊ आला औषधी घ्यायला. औषधी घेतल्यावर त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. मेडिकलच्या बाहेर आलो. बाहेर सगळी मंडळी बसून होती. त्यांच्यासोबत थोड्या गोष्टी केल्या आणि ऊन एवढी होती की वापस मेडिकल मध्ये गेलो. मेडिकल मध्ये बसलो. तेवढ्यात लहान मुलं भेटले. ते म्हणे दादा आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे म्हणे. जेवण करायला घरी गेलतो. जेवण करून परत मेडिकल कडे निघालो. मेडिकल मध्ये पोहोचलो आणि थोडा बाहेर बसलो. तेवढ्यात सायकलनी अचानक लहान मुलं आली आणि ते म्हणत होते दादा आज आमची पार्टी आहे, आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या. आणि मग त्यांनी खिशातून पैसे काढले. त्यांना म्हटलं एवढे सारे पैसे. तेवढ्यात आशू म्हणे मोठं झाल्यावर पार्टी मोठी तर होते, पण लहानपणी चिल्लर पार्टी करण्यात वेगळीच मजा येते. आणि तुमची पण अशी लहानपणी केलेली पार्टी आठवते का? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि संध्याकाळी मेडिकल जवळची ट्युशनला सुट्टी झाली. तिथे पण आपल्या ब्लॉगला सपोर्ट करणारी काही लहान मुलं भेटली. त्यांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि लहान मुलांची खुशी पाहून मी पण खुश झालो. आणि आज हेमंतची थोडी शॉपिंग बाकी होती आणि त्याने तर पूर्ण थैला भरून शॉपिंग केली. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करा.